Hi everyone, this is Abhijit and I welcome you all in today's session. In the last session, already we have discussed about how the current flows in a wire. Alright, thereafter in today's session, we are going to learn about a new important topic, that is electric circuits. Okay, so इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, व्हॉट डज इट मीन? या इलेक्ट्रिक सर्किटला आपण इन मोर डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. लेट्स बिगिन फॉर द टुडेज सेशन. हियर इज फर्स्ट पॉइंट ऑन युअर स्क्रीन. A continuous conducting path, along which an electric current flows is called a circuit. Means इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय असतं की एक कंडक्टिंग पाथ असतो, बट तो कसला आहे तर तो कॉन्टिन्युअस कंडक्टिंग पाथ आहे. आणि त्या कॉन्टिन्युअस कंडक्टिंग पाथच्या अलॉंग काय फ्लो होतो, इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. हा जो पाथ आहे, हा पाथ काय काय कन्सिस्ट करतो, तर या पाथमध्ये वायर्स असते, म्हणजेच कंडक्टर म्हणूया आपण किंवा त्यांना कनेक्टिंग वायर्स म्हणूया. देन सेकंड थिंग रेजिस्टन्स असतात. फॉर एक्झाम्पलसाठी आपण इथं इलेक्ट्रिक बल्ब घेणार आहोत. आणि थर्ड थिंग जी असते ती म्हणजे स्विच, की ज्याच्या हेल्पने आपण त्या इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला कंटिन्युअस पाथच्या अलॉंग कंट्रोल करू शकतो. राईट. सो इलेक्ट्रिक सर्किट म्हणजेच काय, की जी तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे एक कॉन्टिन्युअस कंडक्टिंग पाथ असतो, की त्या पाथच्या अलॉंग काय फ्लो होत असते, तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असते. आणि हा कंटिन्युअस कंडक्टिंग पाथ कोणकोणत्या थिंग्सपासून बनलेला असतो, किंवा हा जो कंटिन्युअस कंडक्टिंग पाथ आहे हा काय काय कन्सिस्ट करत असतो, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असते, तर तो वायर्स म्हणजेच कनेक्टिंग वायर्स, देन ऑल द रेजिस्टन्सेस अँड अ स्विच, या थ्री थिंग्स पासून काय आहे तो कंडक्टिंग पाथ तयार झालेला असतो. आणि तो हे जे थ्री थिंग्स आहेत, वायर, रेजिस्टन्सेस म्हणजेच इलेक्ट्रिक बल्ब आणि हे स्विच, हे त्या सेल किंवा बॅटरीचे जे टर्मिनल्स असतात ना, त्या टर्मिनल्सच्या बिटवीन कनेक्ट केलेले असतात. ओके, ते समजेल तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये जी इमेज आहे त्या इमेजच्या हेल्पने तुम्हाला समजेल की नक्की हे बॅटरी आणि सेलचे जे टर्मिनल्स असतात त्या टर्मिनल्सच्या बिटवीन हे कसे कनेक्ट केलेले असतात. ओके, नाव सेकंड थिंग, इन शॉर्ट वी कॅन से इलेक्ट्रिक सर्किट म्हणजेच काय असतंय, तर इलेक्ट्रिक सर्किट हे जे सेल, बल्ब, बॅटरी किंवा स्विच यासारखे जे काही कंपोनंट्स आहेत ना, त्या कंपोनंट्सला ॲक्च्युअलमध्ये काय करतं ते आपल्याला रिप्रेझेंट करत असतं. म्हणजेच तुम्ही असं त्याचा मिनिंग घेऊ शकता या इलेक्ट्रिक सर्किटचा, की इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे की ॲक्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स फ्रॉम विच a continuous conducting path has been formed and along which electric current flows. Alright, now then simple electric circuit जे आहे ते आता नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल. सो हियर यू कॅन सी ए सिम्पल इलेक्ट्रिक सर्किट. या इलेक्ट्रिक सर्किटच्या डेफिनेशननुसार बघा, तुम्ही आता इथं ॲनालाइज करू शकता या इमेजला, की डेफिनेशन आपल्याला काय सांगते, की एक कॉन्टिन्युअस कंडक्टिंग पाथ पाहिजे. राईट. आणि कंटिन्युअस कंडक्टिंग पाथ पाहिजे, पण तो पाथ कोणकोणत्या थिंग्स पासून बनलेला असला पाहिजे. एक म्हणजे वायर्स, बरोबर. देन सेकंड जो आहे आपला रेजिस्टन्स, म्हणजे त्यामध्ये आपण काय घेतला होता, तर एक इलेक्ट्रिक बल्ब घेतला होता. आणि थर्ड थिंग जी होती ती होती म्हणजे स्विच. तर आता यामध्ये बघा वायर्स कुठे आहेत पहा, या पॉझिटिव्ह एंड कडून नंतर ना या होल्डरच्या वन एंडला कनेक्ट केलेले आहेत. देन होल्डरच्या अनदर एंड पासून ते निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल काय केलेले आहे, ही कॉपर वायर जी आहे ही कॉपर वायरच्या थ्रू कनेक्शन फॉर्म केलेलं आहे. सो कंडक्टिंग कंटिन्युअस पाथमध्ये ही आली फर्स्ट थिंग. त्यानंतर ना इलेक्ट्रिक बल्ब आहे. इलेक्ट्रिक बल्ब म्हणजेच काय आहे, हा रेजिस्टन्स आहे. ओके, रेजिस्टन्स आहे. आणि थर्ड थिंग म्हणजे स्विच, की जो इथे तुम्ही बघू शकता. विथ द स्विच वी कॅन कंट्रोल a flow of an electric current through this electric circuit. Alright, so now come to first point for this image. आता या इमेजला थोडंसं आपण अंडरस्टँड करूया, की
या इमेजमध्ये हा जो दिसतोय तुम्हाला सेल आहे, सिंगल सेल. या सिंगल सेलला दोन टर्मिनल्स आहेत. ओके, कोणकोणते? हा एक आहे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा एक आहे निगेटिव्ह टर्मिनल. राईट. मग आता यामध्ये हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हा कुठे कनेक्टेड आहे? तर हा कनेक्टेड टू वन एंड ऑफ दी होल्डर. म्हणजे हा बल्ब, या बल्बचा हा जो आहे हा काय आहे? होल्डर आहे. आणि या होल्डरचा हा जो एंड आहे या एंडला काय कनेक्टेड आहे? तर या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून जी ही कनेक्ट केलेली कनेक्टिंग वायर आहे थ्रू या स्विचच्या, ती वायर कॉपर वायर कुठे कनेक्टेड आहे? या बल्ब होल्डरच्या वन एंडला. आता राहिला अनदर एंड ऑफ द सेल. आता ह्या सेलचा अनदर एंड काय आहे? म्हणजेच तो आहे निगेटिव्ह टर्मिनल. मग हा निगेटिव्ह टर्मिनल कुठे कनेक्टेड असतो? तर हा बल्ब आणि त्या बल्बचा होल्डर जो आहे त्या होल्डरच्या राहिलेल्या सेकंड एंडला. ओके. आणि मग त्यानंतर ना या केसमध्ये बघा, या इमेजमध्ये हा जो स्विच आहे हा कसा आहे रे? क्लोज्ड आहे. क्लोज्ड म्हणजेच काय? ही जी तुम्हाला पिन दिसते किंवा निडल टाइप हा जो पोर्शन दिसतोय हा कसा आहे? इथे खाली टच आहे. देर इज नो एनी गॅप बिटवीन धिस कॉपर वायर अँड धिस पिन. ओके. सो देअरफॉर here electric circuit is a complete circuit, and also through this circuit electric current flows. राईट. आणि इथं इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असल्यामुळे इथं जो बल्ब आहे हा बल्ब काय होतोय? लाईट इमिट करतोय. म्हणजेच बल्ब लाईट्स अप होतोय. ओके. हे सगळं कशामुळे झालं? तर इथं स्विच हा आपला क्लोज्ड आहे. म्हणजेच त्या स्विचला आपण ऑन केलेला आहे आणि त्यामुळे इथून काय झालेलं आहे? पॉझिटिव्ह कडून हा निगेटिव्ह कडे फ्लो होत चाललेला आहे. ओके. ॲज इन दी डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट वी हॅव लर्न अबाउट द डिरेक्शन ऑफ अन इलेक्ट्रिक करंट. ओके. सो द conventional direction of electric current is from positive to negative. So therefore here in this electric circuit we have shown that with the help of arrow the direction of electric current is from positive terminal to negative terminal of a cell. So this is about a closed switch. Now come to the next slide. When the switch is open, see here is the gap between this pin, or also we can say needle, and this copper वायर. ओके. तर याच्यामध्ये हा जो तुम्हाला दिसतोय हा काय आहे? गॅप आहे. मग आता हा गॅप असल्यामुळे ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह टर्मिनलकडून हा जो येणारा करंट आहे हा करंट इथेच स्टॉप होईल. बरोबर ना. आणि ही जी पिन आहे मेटलची असल्यामुळे ही पिन जर का इथे खाली कनेक्ट झाली तर मेटल म्हणजेच काय असतो रे? कंडक्टर असतो. मग या स्विच या कॉपर वायरमधून आलेला करंट, ही मेटल वायर जर का इथं कनेक्ट झाली तर या कॉपर वायरमधून आलेला करंट या मेटल वायरमधून पास होऊन देन अगेन इथं खाली येऊन हा काय होईल? या होल्डरच्या वन एंडपर्यंत जाऊन रीच होईल, पोहोचेल. ओके. पण आता या केसमध्ये पोहोचेल का नाही पोहोचेल? कारण का या केसमध्ये गॅप क्रिएट झालेला आहे या पिनच्या आणि या वायरचा जो एंड आहे त्या दोघांच्या बिटवीन. त्यामुळे इथं काय झालं रे? इथं करंट जो आहे तो ब्रेक झाला आणि त्यामुळे इथं या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंटचा जो फ्लो आहे तो काय झाला? स्टॉप झाला आणि त्यामुळे इथं बल्ब ग्लो होत नाहीये. ओके. सो आता बघूया थिओरिटिकल पार्ट फॉर दिस इमेज. सी, इफ यू ओपन द स्विच ॲज शोन इन फिगर, म्हणजे स्विच आपण जर का असा ओपन केला तर काय होतोय? इथे त्या कनेक्टिंग वायरचा एंड आणि या पिन या दोघांच्या बिटवीन काय होतोय? गॅप क्रिएट होतोय. मग गॅप क्रिएट झाल्यामुळे या सेलचा जो हा वन एंड आहे ना पॉझिटिव्ह टर्मिनल, तो काय होतोय? या बल्बच्या होल्डर पासून डिस्कनेक्ट होतोय इथे. म्हणजेच इथं त्यांचा इलेक्ट्रिक करंट काय होतोय? डिस्कनेक्ट होतो आणि म्हणजेच मग या इलेक्ट्रिक सर्किट मधला जो इलेक्ट्रिक करंट जो आहे तो काय होतोय? स्टॉप होतोय. आणि इलेक्ट्रिक करंट स्टॉप झाल्यामुळे बघा की जेव्हा हा स्विच ओपन होतो तेव्हा हा इथं काय करतो? इलेक्ट्रिक करंटला ब्रेक करतो, डिस्कनेक्ट करतो. म्हणजे त्या इलेक्ट्रिक सर्किटमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाहीये आणि म्हणून इथे बल्ब पण काय होत नाहीये? ग्लो होत नाहीये. ओके. म्हणजेच द बल्ब स्टॉप्स ग्लोईंग. सो हियर इन धिस इमेज यू कॅन सी हियर इज द बल्ब काय होतोय? ग्लो होण्यापासून स्टॉप झालेला आहे. So student, this is all about an electric circuit. If you have any doubt, any queries, then you can ask me, and for that you can join a Telegram group, and the link is given below in the description and also here on your screen. And if you like this video, then please don't forget to like, share and subscribe.
Thank you for watching this video and joining with us. Bye bye. Take care.